संजय राउत ने वक्फ बोर्ड के मुद्दे पर भारतीय जनता पार्टी और केंद्र सरकार पर हमला बोला। उन्होंने कहा कि वक्फ बोर्ड की 2 लाख करोड़ की जमीन पर कब्जा करने के लिए विधेयक लाया गया है, जो संविधान का उल्लंघन है और सुप्रीम कोर्ट में टिकने लायक नहीं है। राउत ने आरोप लगाया कि यह विधेयक मुस्लिम संपत्तियों के व्यापारीकरण के लिए है और मोदी सरकार देश की संपत्ति को बेचने में लगी है। उन्होंने एकनाथ शिंदे की आलोचना करते हुए कहा कि वे इतिहास को समझते नहीं है और शिवसेना हमेशा देश के मुद्दों पर संघर्ष करती रही है। वक्फ बोर्डासंदर्भातला विषय आमच्यासाठी संपलेला आहे। वक्फ बोर्डाच्या सुधारणा बिलाचा विषय हा शिवसेनेसाठी संपलेला आहे। त्याच्यावर पुढे इंडिया आघाडी म्हणण्यापेक्षा काही लोक कोर्टात गेलेले आहेत। अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं, ज्येष्ठ कायदेतज्ञ, त्यांनी राज्यसभेतल्या त्यांच्या भाषणात सांगितलं की हे विधेयक हे घटनाबाह्य आणि संविधानाच्या अनेक कलमांची मोडतोड करून बनवलेलं विधेयक, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये हे विधेयक टिकणार नाही असं कायदे तज्ञांचं मत आहे। पण शिवसेनेचं त्याच्यावरती एक स्पष्ट असं भूमिका अशी आहे की आम्ही वक्फ बोर्डाचं जे विधेयक भारतीय जनता पक्षानं आणलं त्याच्या विरोधामध्ये आम्ही मतदान केलं। या विधेयकाला या क्षणी कोणताही धार्मिक आधार नाही। हे विधेयक कोणत्याही पद्धतीने जर विचार केला तुम्ही तर समान नागरी कायदा, हिंदुत्व या संदर्भाच्या आसपासही जात नाही। हिंदुत्वाचा संबंधच नाही या विधेयकात। या विधेयकाचा संबंध असला तर तो इस्टेट आणि प्रॉपर्टीशी आहे। सरकारमधल्या काही लोकांना आणि त्यांच्या उद्योगपतींना, लाडक्या उद्योगपतींना वक्फ बोर्डाच्या 2 लाख कोटीच्या जमिनी आपल्या घशात घालायच्या असल्यामुळे हे विधेयक आणलंय आणि आम्ही त्याला विरोध केला, बस, बाकी काही नाही।